बातमीच्या सुरुवातीलाच आपण थेट जातोय ठाण्यात रिक्षा चालकांची मराठीची चाचपणी सुरू करण्यात आली आहे। प्रादेशिक परिवहन विभागाच्या वतीनं रिक्षा चालकांना मराठी येते की नाही याची चाचपणी केली जाते। ठाणे रेल्वे स्टेशन, खोपट, त्याचप्रमाणे माजिवडा, वाघेर स्टेट, कळवा आणि मुंब्रा या 6 महत्त्वाच्या ठिकाणी भरारी पथकं तैनात करण्यात आली आहेत। मराठी न बोलता येणाऱ्या रिक्षा चालकांवर नियमानुसार योग्य ती कायदेशीर कारवाई केली जाणार। पाहतोय आपण आजपासून निर्बंध अधिकच कडक झालेले आहेत, नियम अधिक कडक झालेले आहेत। रिक्षा चालकांना आधीच काही कालावधी देण्यात आला होता मराठी शिकण्यासाठी, मात्र तरी देखील अनेक रिक्षा चालक आणि टॅक्सी चालक यांनी अद्यापही मराठीचे धडे काही गिरवलेले नाही आहेत आणि त्या पार्श्वभूमीवर आज कारवाईला सुरुवात झालेली आहे। ज्या रिक्षा चालकांना मराठी बोलता येत नाहीये त्यांच्यावर कडक कारवाई केली जाणार आहे। याविषयी अधिक माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी विकास काटे आपल्यासोबत फोन लाईन वरून जोडले गेलेत। विकास, ठाण्यामध्ये रिक्षा चालकांची मराठी चाचपणी सुरू आहे, नक्की काय घडते त्या ठिकाणी आणि इथले रिक्षा चालक या परीक्षेमध्ये पास होत आहेत का? ठाण्यामध्ये प्रादेशिक परिवहन विभागाच्या वतीनं आजपासून कारवाईला सुरुवात करण्यात आलेली आहे। जे काही मराठी रिक्षा चालक किंवा मग अमराठी रिक्षा चालक आहेत या रिक्षा चालकांना 1 महिन्याची मुदत दिली जाणार आहे। त्याच्या माध्यमातून जर त्यांना भविष्यामध्ये मराठी बोलता आलं नाही तर त्यांचं जे काही लायसन आणि जो काही बॅच आहे तो रद्द केला जाणार आहे। अशा प्रकारची ताकीद आरटीओच्या वतीने देण्यात आहे। शहरातील 6 ठिकाणी अशा प्रकारची चाचपणी प्रादेशिक परिवहन विभागाच्या वतीने करण्यात येत आहे। राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिलेल्या आदेशानंतर आज 20 तारखेपासून ही कारवाई सुरू झालेली आहे आणि एकंदरीत बघितलं की शहरामध्ये देखील अशा प्रकारचा चांगला प्रतिसाद रिक्षा चालकांकडून मिळतोय। जे काही अमराठी रिक्षा चालक आहेत त्यांनी देखील यापूर्वी मराठीचे धडे घेतले, त्यामुळे त्यांच्यावरती कारवाई होणार नाही, परंतु भविष्यात अशा प्रकारचे जे मराठी न बोलणारे जे काही रिक्षा चालक आहेत त्यांच्यावरती कारवाई केली जाईल असे देखील सांगण्यात आलेलं आहे। त्यामुळे धन्यवाद विकास, तुम्ही दिलेल्या महत्त्वपूर्ण माहितीबद्दल।